चार शाह्या, आदिलशाही, कुतुबशाही, बादशाही, निजामशाही, इंग्रज आणि डच, पोर्तुगीज या सगळ्यांच्या बरोबर संघर्ष करावा लागला होता. 1630 साली जर सुरू केलं, इकडलं काहीतरी मिळवायला गेलं की इकडलं गमवावं लागत होतं, इकडलं काहीतरी मिळवायला गेलं की इकडलं गमवावं लागत होतं. 50 वर्षाचं महाराजांचं आयुष्य आहे. कधीतरी त्यांचा सगळा संघर्ष डोळ्यासमोर आणून बघा छत्रपती शिवरायांचा. ते एक पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक राहू शकतं. किती वेळा अपयशाचा सामना करावा लागला त्याचं साधं एक उदाहरण देतो. 1663 ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात मिर्झाराजे जयसिंग नावाची व्यक्ती आली. मिर्झाराजे जयसिंग महाराष्ट्रात आले. 1645 पासून मित्र हो 1663 पर्यंत महाराजांनी सगळं मिळवलं होतं, सगळंच्या सगळं. मिर्झाराजे जयसिंगांच्या बरोबर तह करावा लागला. 4 लाख होणाचा प्रदेश आणि 24 किल्ले, ते सगळेच्या सगळे किल्ले मिर्झाराजे जयसिंगांच्या ताब्यात द्यावे लागले. झालं ना रे अपयश, संपलं ना सगळं. 1663 सालापर्यंत मिळवलेलं सगळं दिलं ना. एवढंच नाही तर 1663 ला सगळं हे दिलं. पुढं असं घडलं 1666 साली महाराजांना हे सगळं सोडून आग्र्याच्या भेटीवरती जावं लागलं औरंगजेबाकडं. आणि भेटीवरती गेल्यानंतर महाराजांना मारण्याचाच कट होता. सगळं दिलंय. आग्र्याच्या भेटीवरती जाताना स्वराज्यात किल्ल्यांची संख्या होती 17. किती किल्ल्यांची होती संख्या? 17 किल्ल्यांची संख्या होती. महाराज आग्र्याच्या भेटीवरती गेले. तिथून कसे बसे ते निष्ठुर महाराज परत आले. स्वराज्यात किल्ल्यांची संख्या झाली होती त्यावेळेस 18. तानाजी मालुसरेंनी 1670 ला कोंढाणा ताब्यात घेतला आणि किल्ल्यांची संख्या झाली होती 18. 18 किल्ले होते सर. ज्यावेळेस शिवछत्रपती परत आले त्यावेळेस शिवछत्रपतींनी लिहून ठेवलं, सांगितलं की आता गेलेलं सगळंच्या सगळं ताब्यात मिळवायचं आहे. तो पाशा आलमगीर कधीतरी दख्खनेत उतरेल, पण माझ्याकडे किल्ल्यांची संख्या एवढी असेल की त्याला एक एक किल्ला लढवायला एक एक वरूस लागल. पूर्ण हयात गेली तरी देखील स्वराज्य ताब्यात घेता येणार नाही. एवढे किल्ले आपल्याला मिळवायचे आहेत. 1670 साली किल्ल्यांची संख्या होती 18 आणि 1678 साली स्वराज्यातल्या किल्ल्यांची संख्या सर 260 आहे. 260. कल्पना करा, अपयशावरती मात कसं करायचं याचं जर तुम्हाला आदर्श उदाहरण बघायचं असेल तर शिवछत्रपतींचा इतिहास फक्त डोळ्यासमोर ठेवा. वेगळं काही वाचायची किंवा बघायची गरज नाहीये.